राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे नाशिकच्या जन्मसन्मान यात्रेच्या निमित्ताने नाशिक पक्ष कार्यालयात दाखल. सोबत रुपाली चाकणकर, मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ, सूरज चव्हाण, युवक प्रदेश अध्यक्षसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निष्ठावान कडवट कार्यकर्ता असेल, आपल्या मनावरती त्याचा काही फारसा परिणाम होत नाही. पुन्हा एकदा उमेदीने पुनश्च आरोप करत निवडणुकीला सामोरं जाण्याचं बळ आपण निर्माण करू शकतो. पण आपण एक पाहिलं, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेली 35 वर्ष ज्या पद्धतीने अजितदादा त्या ठिकाणी काम करत आले, त्या नेतृत्वाच्या बद्दल शासकता कशी निर्माण होईल, त्या नेतृत्वाला बदनाम कसं करण्याचा प्रयत्न केला जाईल, हे मात्र सातत्याने विरोधकांच्या कडनं त्या ठिकाणी घडत आलं. हे सुद्धा एकंदरीत या निवडणुकीच्या निमित्ताने त्याला त्या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळू शकतं. आज आपण पाहतो की अजितदादांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातला मंत्रिमंडळाचा सहभागाचा 10वा अर्थसंकल्प मांडला. 50% लोकसंख्या असलेल्या या आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नावाने जी काही योजना सुरू करण्यात आली, ही योजना मांडण्याचं धाडस केवळ एकच व्यक्ती करू शकते. त्या व्यक्तीचं नाव आहे अजित पवार. हे आपण समाज आज टीकाटिप्पणी केली जाते. गेले 3-4 दिवस त्याच्याबद्दलचे वेगवेगळे प्रवास त्या ठिकाणी निर्माण केले जातात आणि प्रामुख्याने विरोधकांच्या कडनं या योजनेवरती टीका केली गेली की हा निवडणुकीचा जुमला आहे, निवडणुकीपुरतं मतदारांची मतं मिळवण्यापुरता ही योजना त्या ठिकाणी केली जाईल. नंतर त्या योजनेसाठी लागणारा निधी सुद्धा शिल्लक राहणार नाही, अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला गेला. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक विधानसभेच्या नेत्यांची भाषण आपण पाहिली आणि महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची सुद्धा जर का आपण भाषण पाहिली, आणि काल संभाजीनगरला झालेल्या भाषणापासून ते मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भाषणाचं जर का आपण अवलोकन करण्याचा प्रयत्न केला तर या योजनेवरती टीका करण्याचाच प्रयत्न झाला. कोणीतरी नवीनच काढलं की अर्थ विभागाचा विरोध होता. आमची अपेक्षा आहे ज्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन करणं अपेक्षित आहे, त्या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन त्या ठिकाणी व्हावं अशीच इच्छा किंवा अशाच बैठक नियोजन करण्यासाठी पूर्व तयारीची बैठक फ्रेंडल सेलचे राज्याचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. अपेक्षा अशी असेल की महिलांची संघटना असेल, युवकांची असेल, सामाजिक असेल, विद्यार्थ्यांचा असेल, अल्पसंख्याक असेल, या सर्वांच्या संघटनेची सुद्धा व्याप्ती या संबंध योजनेमध्ये किंवा या संबंध दौऱ्यामध्ये या ठिकाणी जमला. याच्याबद्दल मी आपण मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दौऱ्याचं नियोजन कशा पद्धतीने असेल, नेमकं आपल्याला काय पद्धतीचा अभिप्रेत आहे हे नरेशजी आपण या ठिकाणी सर्वच सहकार्याने सांगावं आणि मग या सर्वांच्या कडनं काही सूचना ऐकून आपण त्याच्याबद्दलचं पूर्णपणाचं नियोजन करत हा संबंध जनसंवाद यात्रा ही संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने यशस्वी करूया. ज्या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाईल, अजितदादांच्या नेतृत्वाखाली, भुजबळच्या नेतृत्वाखाली, प्रफुल्लांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने महाराष्ट्रामध्ये विजयी होईलच या ताकदीने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. त्याच्यामध्ये या योजनेचं बळ हे लोकांच्या पोहोचवण्याचं शकून आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी सज्जतेचं काम करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो ही योजना जाहीर केल्यापासून विरोधकांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती एकंदरीत राजकीय दृष्ट्या जे काही वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे योजना आणि योजनेच्या बद्दलची रोज काही ना काहीतरी वेगवेगळं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतोय. मला विश्वास आहे की काल दादांनी घोषित केलं, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा घोषित केलं, 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा दिवस आहे, त्याच्या एक दिवस अगोदर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये त्या माझ्या महिला भगिनींच्या खात्यात थेटपणाने त्या ठिकाणी जमा होणार आहे. याचं कोणाच्याही मनामध्ये कुणी किती आग्रह घेऊन, कुणी कशा पद्धतीची किती वक्तव्य करत, राज्याची स्थिती कशी राहील याच्याबद्दलची वक्तव्य कुणी काहीतरी करत, तरी सुद्धा हे राज्य
पायाभूत सुविधाच्या योजनेचा जराही वेग कमी न करू देता, शेतकऱ्यांच्यासाठी कुठल्याही गोष्टीची योजनांची कमतरता न जाणून देता त्याच गतीने पुढे ठेवण्याचं काम अजितदादा अर्थमंत्री म्हणून पुढच्या कालावधीमध्ये 100% त्या ठिकाणी करतील एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. या उत्साहाच्या वातावरणामध्ये तुम्ही या ठिकाणी जमला. निवडणुकीच्या एकंदरीत निकालाच्या नंतर थोडस नैराश्य, थोडस आत्महत्या, थोडीशी मरगळ प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली होती. देवीदाची मला विश्वास आहे की अजितदादांचा जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आपण जे काही वातावरण करतो आणि एकदा थेटपणाचा त्यांचा संवाद जनतेशी झाला तर समग्र महाराष्ट्रामध्ये एक हाती वातावरण निर्माण करण्याचं काम निर्माण करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपण सर्व कार्यकर्ते निश्चितपणाने यशस्वी होऊ एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभारी मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.